स्वास्थ्यमचा अनुभव तर आपण सगळे अनुभवतो, पण अक्षत गुप्ता स्वतः इथे आहेत. बरोबर. मी बघते तुझ्या हातात पुस्तकही आहे आणि त्यांना भेटण्यासाठी उत्सुक आहेस. खूप उत्सुक आहे. म्हणजे मला हे खूप सरियल वाटतंय की मला अजूनही मी जेव्हा त्यांना इथेही स्टेजवर पाहिलं असं वाटत नव्हतं की मी त्यांना खरंच बघतीये माझ्या या डोळ्यांनी, कारण की त्यांचे मी लिटरली सगळे पॉडकास्ट पाहिलेले आहेत आणि मी त्यांची खूप मोठी फॅन आहे. कारण की जसं ते आपलं हिंदू कल्चर जपतायत ते खूप आजच्या काळात खूप मोठी गोष्ट आहे आणि मी खूप म्हणजे स्वतःहून एक स्पिरिच्युअल मी स्वतःला असं त्या जर्नीमध्ये आता नेऊ पाहतीये. तर खूप हेल्प होतीये त्यांच्या थ्रू आणि आता तेच मी जरा वाचून पाहणार आहे. स्वास्थ्यमचा अनुभव कसा राहिला? खूप छान, म्हणजे खूप कम्फर्टेबल होतं. म्हणजे अगदीच हे रजिस्ट्रेशन पासून सगळंच खूपच कम्फर्टेबल आणि खूप छान मला हा इनिशिएटिव्ह वाटतोय की हा जो काही कार्यक्रम झाला खूपच सुंदर. ऍक्च्युअली मी पहिल्यांदाच जात झाले स्वस्तमच्या कार्यक्रमामध्ये. तर सकाळी जे कीर्तन वगैरे झालं तर ते फारच आवडलं. त्याच्यानंतर किशोरी मॅडम आल्या होत्या, त्यांनी जे सांगितलेलं आहे म्हणजे खूप छान वाटलं आम्हाला आणि अगदी समोर बघता आलं त्यांना. इव्हन अक्षय गुप्ताचं पण आता मी बुक घेतलेलं आहे एक, तर ते मला वाचायचं आहे आणि त्यांनी सांगितलं त्याच्याबद्दल बऱ्याच गोष्टी मी रिलेट करते त्यांच्याशी आणि मला त्या काही गोष्टी पटलेल्या आहेत आणि मला इंटरेस्ट आहे त्याच्यामध्ये. आता मी वाचेन पुढचं. रांगेत उभे आहात तुम्ही आणि हो. त्यांना भेटणार आहात आणि त्या पुस्तकावर ऑटोग्राफ पण घेणार आहेत. हो बरोबर, त्याच्यासाठीच मी थांबलेली आहे लाईन मध्ये. आता सकाळपासून आतापर्यंतचे प्रत्येक सेशन खूप खूप छान होते. मला असं वाटतं पण अक्षत गुप्तांचं जर आणखीन आधी ठेवलं असतं तर अधिक चांगलं झालं असतं. खूप छान वाटलं. खूप इच्छा होती सरांना भेटायची आणि एकदम म्हणजे असं जवळून पाहता आलं, सरांना भेटता आलं. खूप छान वाटलं. सरांना रेसच्या माध्यमातून आजपर्यंत बघत आलो. आता म्हणजे प्रत्यक्ष बघितलं, खूप छान वाटलं. सरांचं बिग फॅन आहे मी आणि सरांची जी हिंदू मायथॉलॉजीच्या हिशोबाने हे असतं म्हणजे सांगतात सर, खूप म्हणजे हृदयाला स्पर्श करणारी हे सांगतात सर. आणि आजचं सेशन इतकं छान झालं सरांचं आणि खूप शिकण्यासारखं आहे त्याच्यापासून. खूप भेटलं आणि म्हणजे आपली पुढची जी पिढी आहे त्यांना कसं हिंदू हे मायथॉलॉजी याच्याबद्दल सगळं म्हणजे कसं ते हे करतील, आत्मसात हे करतील त्याच्याबद्दल सांगितलं. खूप छान वाटलं. नक्कीच. पण स्वास्थ्यमचा अनुभव कसा आहे? हा उपक्रम खूप आगळा वेगळा आहे आणि विविध या माध्यमातून कार्यक्रम जे आहेत ते 3 दिवस आहेत. तर तुम्ही कोणकोणता कार्यक्रम बघितला आणि तुम्हाला कसं आम्ही आज तर सकाळपासूनच आलो होतो आणि इथे तर सगळे सेशन आम्ही म्हणजे ऐकले, केले, हजर राहिलो आम्ही सगळ्याच्याला. किशोरी मॅम होत्या, त्यांनी त्यांचं जे मोटिवेशन झालं ते पण छान होतं. आणि माझी आई स्केच आर्टिस्ट आहे, तर म्हणजे त्यांचं स्केच पण काढलं होतं, त्यांना आता देणार आहेत. हा, तर ते सरांचं पण हे होतं, तर त्यांना पण दिलं. सरांनी सांगितलं आता इंस्टाग्रामला हे टॅग करणं. संजीव कपूर सरांचं पण आणलेलं आहे मी स्केच. सगळ्यांची स्केच आर्टिस्ट आहे मी. माझे 250 सेलिब्रिटीजना दिलेले आहेत त्यांनी आतापर्यंत. माझे 11 रेकॉर्ड झालेले आहेत. लिम्का बुक रेकॉर्ड झालेले आहेत. स्केच देता आले मला आणि त्या माध्यमातून देता आले, याचा मला खूप आनंद आहे. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.